दिवसांनी ग्राउंडवरती 100 मीटरची प्रॅक्टिस करताना सगळ्यांची पायांची पुरी वाट लागली होती. सोबत मी पण त्याच लाईनीमध्ये होतो. आता 100 मीटरचे 5 रिपिटेशन झाले असताना सुद्धा सरांनी अजून 5 मारायला लावले, जे की सगळ्या मुलांनी व्यवस्थित मारले. पण इथे 3 नंबरला मी आल्यामुळं थोडंसं वाईट वाटलं. पण ठीक आहे, कधी ना कधी सुधार होईलच. सोबतच बाकीच्या मुलांनी पण व्हिडिओ म्हणता व्हिडिओच्या समोर पण थोडी ताकद एक्स्ट्रा लावलीच. पण ठीक आहे, ताकद लावणं गरजेचं आहे. तर इथे सगळ्यांची 100 मीटर झाल्यानंतर सरांनी आम्हाला सांगितले बाबू बाबू सरांनी आम्हाला सांगितले, "व्यवस्थित स्पाइक काढून टाका, कपडे घाला आणि गोळा फेकायला चला." आता गोळा म्हटलं की आपल्याला कोण शांत बसतंय आणि त्याच्यामध्ये आपली व्हिडिओ शूटिंग. पोरांनी नुसते ताकद लावून गोळे फेकले. त्याच्यामध्ये आपले 2-3 नमुने होतेच. गोळा जात नव्हता, तरी गोळे फेकू लागले. का? कारण की व्हिडिओमध्ये दिसणार आहे म्हणून. पण ठीक आहे, सगळ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित टाकले. आता बारी आली माझी. गोळा व्यवस्थित धरला आणि असा तुफान फेकलाय. पण त्याच्यामध्ये आपले कुणाल सरांनी स्पाइक घालून गोळे फेकले. थोडं वेगळंच होतं, पण ठीक आहे. ग्राउंडवरती सगळी प्रॅक्टिस झाल्यावरती, स्टेशन झाल्यावरती आम्ही निघालो आता घरी जायला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद.